सो आता आतापर्यंत आपण पार्ट ऑफ स्पीच संदर्भात 4 प्रकार पाहिले आहेत. आता जो 5वा प्रकार आहे तो आपल्याला घ्यायचा आहे ऍडवर्ब, क्रिया विशेषण. A word used to add something to the meaning of verb, an adjective or another adverb. तो एक असा शब्द की जो क्रियापद, verb, adjective, त्याचे विशेषण आणि another adverb, क्रिया विशेषण याबद्दल विशेष माहिती सांगत असेल, काहीतरी त्या संदर्भात ऍड करत असेल तर त्याला काय म्हणायचं? ऍडवर्ब. नाव मध्येच आहे ना, ऍडवर्ब म्हणजे वर्ब बद्दल काहीतरी समथिंग, काहीतरी ऍडिशनल सांगत आहे आणि केवळ वर्ब बद्दल नाही तर अनदर ऍडजेक्टिव्ह किंवा अनदर ऍडवर्ब बद्दल सुद्धा तो विशेष माहिती सांगू शकतो. प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ, व्हेन, where or to what extent an action or quality is expressed. म्हणजे how म्हणजे किती, when म्हणजे केव्हा, where म्हणजे कोठे, and what extent किती प्रमाणात, म्हणजे हे सगळे ज्या गोष्टी आहेत वाक्यामध्ये तर हे एक्सप्रेस करणारे जे शब्द आहेत ते शब्द काय असतात? ऍडवर्ब असतात. जसं की काही ऍडवर्ब मी तुम्हाला ऑलरेडी नोट डाऊन करून दिले आहेत. बघा, क्विकली. ओके, क्विकली म्हणजे काय? जलद गतीनं, बरोबर आहे का? सो एखादं सेंटेन्स आपण या ठिकाणी नोट डाऊन करू. हे वर्ड्स जे आहेत, आता मी काय करतो, एक मॉडेल म्हणून 3 सेंटेन्स तुमच्या समोर प्रेझेंट करतो. बाकीचे सेंटेन्स तुम्ही कन्स्ट्रक्ट करण्याचा काय करायचा? प्रयत्न करायचा. जसं की क्विकली, he can read quickly. तर तो जलदपणे वाचू शकतो. तर यामध्ये काय झालं बरं? रीड जे हे वर्ब होता त्या वर्ब बद्दल काहीतरी ऍड, काहीतरी समथिंग विशेष कोणी सांगितलं? क्विकली या शब्दानं सांगितलं आणि दॅट्स व्हाय क्विकली हा वर्ड काय आहे? ऍडवर्ब आहे. त्यानंतर स्लोली, she ride bicycle slowly. ती सायकल जी आहे ती कशी चालवते? सावकाश चालवते. त्यानंतर yesterday I went to my friend's home yesterday. बरोबर, यामध्ये yesterday आला. त्यानंतर really, it was really amazing party. किंवा what लिहितो तुम्ही पहा कि Nile is really longer river. आता यामध्ये काय झालं पहा, नाईल हे काय आहे? नाउन. इज वर्ब किंवा आपण त्याला काय म्हणू? हेल्पिंग वर्ब म्हणू. त्यानंतर रिव्हर हे सुद्धा नाउन आहे. लॉंगर काय बरं? ऍडजेक्टिव्ह. पण या ऍडजेक्टिव्ह बद्दल ऍडिशनल काहीतरी समथिंग सांगणारा वर्ड कोणता होता? रिअली. आणि म्हणून रिअली हा जो वर्ड आहे लक्षात घ्या. तसं तर तुमच्या सहज लक्षात आलं असेल की पहिल्या वाक्यामध्ये कोणता होता? क्विकली. दुसऱ्या याच्यामध्ये कोणता आहे? रिअली. त्यानंतर व्हेरी, ही इज व्हेरी स्ट्रॉंग. तो स्ट्रॉंग आहे पण किती स्ट्रॉंग आहे? व्हेरी स्ट्रॉंग. ओके, सो he is very strong. आता स्ट्रॉंग काय आहे बरं? ऍडजेक्टिव्ह. या ऍडजेक्टिव्ह बद्दल ऍडिशनल समथिंग कोणी सांगितलं? व्हेरी. आणि म्हणून हे जे व्हेरी आहे हे व्हेरी काय असेल या ठिकाणी? ऍडवर्ब. त्यानंतर ऑफन, I will go to classes oftenly. ओके, किंवा I will often remind you असं वाक्यामध्ये यूज करायचं की मी तुला वारंवार बोलवतो. त्यानंतर ऑलवेज. ऑलवेज म्हणजे काय? नेहमी. ओके, I will always give my best in sports. I will, किंवा सरळ घ्या, I always give my best.
म्हणजे मी माझं नेहमी माझं सर्वोत्तम देतो. तर या ठिकाणी ऑलवेज हे काय त्या वाक्यामधला ऍडव्हर्ब आहे. हिअर, देअर, एक्स्ट्रीमली, क्वाईट, शी इज सो क्वाईट, म्हणजे ती खूप शांत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हे जेवढे काही ऍडजेक्टिव्ह दिले मी तुम्हाला, याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य रचना करायची. ओके. किंवा यासाठी तुम्हाला आणखीन एक पर्याय आहे पहा, काय की तुम्ही तुमचे जे चॅप्टर्स असतात त्या चॅप्टर्स मध्ये तुम्ही काय करा, शोधा की असे कोणते सेंटेन्स आहेत की ज्यामध्ये ऍडव्हर्बचा यूज केलेला आहे. मग त्या सेंटेन्सला तुम्ही यूज करू शकता आणि ऍडव्हर्बला काय करायचं, अंडरलाईन करायचं. ओके. सो हे झालं ऍडव्हर्ब संदर्भात. त्यानंतर आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन काय आहे पहा, वर्ड यूज विथ अ नाउन और प्रोनाउन टू शो how the person or things denoted by the noun and pronoun stand in relation to the something else. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सेंटेन्स मध्ये जी कृती होते तर त्या कृतीला नाउन आणि प्रोनाउन यांच्याशी जोडणारा कंटेंट काय आहे, प्रिपोजिशन आहे. ओके. सो प्रिपोजिशनला मराठीमध्ये काय म्हणू आपण, शब्दयोगी अव्यय. सो ओव्हरऑल काय व्हायला की ऍक्च्युअल हे वर्ड नाउन आणि प्रोनाउन साठी तर यूज व्हायलेच, परंतु ऍक्च्युअल काय शो करायले की पर्सन किंवा थिंग्स हे यांना कुणाशी कनेक्ट करायचं आपल्याला, नाउन आणि प्रोनाउन कसं डिनोट करतात. ओके. आणि त्यांचं रिलेशनशिप कसं आहे तर हे यामधून क्लिअर होतं. त्यानंतर पहा, ऑफन इंडिकेट लोकेशन, टाइम, डायरेक्शन, मॅनर. म्हणजे जर आपण पाहिलं तर सामान्यपणे काय शो करतात ऑफनली, लोकेशन म्हणजे एखादं ठिकाण, टाइम म्हणजे काय, वेळ, त्यानंतर डायरेक्शन म्हणजे दिशा आणि मॅनर्स म्हणजे कोणत्या पद्धतीने ती घटना घडली. ओके. तर त्यांना म्हणायचं आपण प्रिपोजिशन. इन. आता इन हे प्रिपोजिशन यूज करून आपण काय करू शकतो, एक वाक्य करू शकतो. पेन इज इन द बॉक्स. पेन कुठे आहे, बॉक्स मध्ये आहे. ओके. सो काय झालं की पेन आणि बॉक्स असे दोन नाउन आहेत. या नाउनचं जे रिलेशनशिप आहे की ऍक्च्युअल त्यांचं रिलेशनशिप कोणत्या मॅनर्स मध्ये ते एकमेकांशी कनेक्ट आहे, ते कोणत्या शब्दामुळे कळलं आपल्याला, इन या वर्ड मुळे कळलं. म्हणून इन हे काय आहे, प्रिपोजिशन आहे. त्यानंतर ऑन, सोपं वाक्य घेऊ आपण, कॅट इज स्टँडिंग ऑन द वॉल. म्हणजे जी मांजर आहे ती भिंतीवर स्टँडिंग आहे, म्हणजे उभी राहिली आहे, बसलेली आहे. ओके. नो प्रॉब्लेम. सो आता मला सांगा आता की यामध्ये काय झालं की कॅट स्टँडिंग आहे, पण कुठं आहे, वाटल्यास इथं आपण सिटिंग घेऊ, वाटल्यास. ठीक आहे. स्टँडिंग म्हणजे उभं राहत नाही. सो इथं काय करू आपण, थोडा आपला वर्ब चेंज करू, सिटिंग ऑन द वॉल. आता मांजर उभी आहे, पण कुठे उभी आहे, कुठे म्हणजे काय शो केलं त्यानं, लोकेशन. लोकेशन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कोणत्या वर्डचा आधार घेतला, ऑन. सो ऑन हे काय आहे, प्रिपोजिशन. पहिल्या वाक्यामध्ये इन, पेन कुठे आहे, पेनाचं लोकेशन त्या ठिकाणी आपण ट्रॅक केलेलं आहे. आता एक आणखीन पहा, ऍट. आता पहा, आय विल कम ऍट 5 o'clock. मी 5 वाजता येईल. आता इथं जे ऍट आहे हे ऍट काय शो केला बघा, या ठिकाणी टाइम शो केला. आणि दॅट्स व्हाय टाइम शो करणारा प्रिपोजिशन आहे. सो इथे जर पाहिलं आपण तर कुठं होतं की आपण सांगितलं होतं की ऍट हे जे शब्द आहे याने इथं टाइम शो केला. आता एक रिलेशनशिप बघा, एक वाक्य पाहून एकदा, आय विल meet you at garden. हे वाक्य घेतलं आपण. आता या मधला ऍट काय शो करायला मला सांगा बरं. आता जसं की इथला ऍट न काय रिप्रेझेंट केला, आता टाइम रिप्रेझेंट केला. किती वाजता, तर 5 वाजता. आता आय विल मीट यू ऍट गार्डन. आता या ठिकाणी ऍट हे काय रिप्रेझेंट करायला, लोकेशन. काय रिप्रेझेंट करायला, लोकेशन है ना. आता
त्यामध्ये काही शब्द जे आहेत प्रिपोजिशन मधले ते डायरेक्शन शो करतील. ओके, जसं की आता पुढे पाहू आपण. फ्रॉम द रेन इज कमिंग फ्रॉम द स्काय. फ्रॉम मध्ये काय झालं बरं या ठिकाणी, त्याने काय शो केली, डायरेक्शन शो केली. म्हणून फ्रॉम जे आहे हा डायरेक्शन शो करणारा काय आहे, प्रिपोजिशन आहे. बरेचसे वर्ड्स आहेत. आय एम ऑलवेज विथ यू. बाय, बायचं कसं होईल, मँगोज आर इटन बाय मी. ओके, त्यानंतर अबाउट, से समथिंग अबाउट मी. आता ऑफकोर्स आय विल डू इट. निश्चितपणे मी ते करून देईन. तर यामध्ये काय झालं बरं, ऑफचा पण आपण काय केला या ठिकाणी यूज केला. त्यानंतर फॉर, आय एम, फॉर म्हणजे आता फॉरचा यूज करायचा आपल्याला. कसा यूज करता येईल, टीचर्स आर ऑलवेज फॉर द स्टुडंट्स. शिक्षक हे कोणासाठी आहे, नेहमी विद्यार्थ्यांसाठी आहे. तसंच इंटू असेल, थ्रो, ड्युरिंग, बिफोर. ड्युरिंग म्हणजे ज्यामध्ये है ना. रेन इज फॉलिंग ड्युरिंग द रेनी सीझन है ना, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो. ड्युरिंग. बिफोर म्हणजे माहिती तुम्हाला पूर्वी. आफ्टर म्हणजे नंतर. अबो म्हणजे काय, च्या वर है ना. द स्काय इज अबो माय हेड. त्यानंतर बिलो, वॉटर इज फ्लोइंग बिलो द पूल है ना, च्या खाली. त्यानंतर बिटवीन. बिटवीनचं कसं यूज करता येईल, तसं तुमचे फ्रेंड्स आहेत, जसं की सिटी इज सिटिंग बिटवीन शिवानी अँड स्नेहा. ओके, तर हे बिटवीनचा यूज झाला. त्यानंतर अंडर. ओके, अंडर, कॅट इज सिटिंग अंडर द ट्री. ओके, या पद्धतीनं यूज करायचं. हे सर्वच्या सर्व काय आहे, प्रिपोजिशन. त्यावर आधारित तुम्ही काय करायचं, वाक्य तयार करायचे. फायनली ठीक आहे, अजून दोन आहे आपले. 7व्या नंबरला कोणी आपला कंजक्शन. कंजक्शन पहा, वर्ड यूज टू जॉईन वर्ड्स अँड सेंटेन्स. शब्द आणि वाक्य यांना जोडणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण काय म्हणायचं, कंजक्शन. काय कनेक्ट करतो तो, वर्ड्स, फ्रेजेस आणि क्लॉजेस. फ्रेजेस आणि क्लॉजेस आपण ऑलरेडी काय केलं आहे, लर्न केलं आहे. ऍडचा यूज कसा करता येईल, राहुल अँड रितेश. ओके, आता यामध्ये काय झालं बरं की राहुल आणि रितेश या दोघांना काय झालं, ऍड या शब्दानं जोडलेला आहे. बरोबर आहे का. किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने ऍडचा यूज कसा करता येईल पहा. म्हणजे वाक्य मी अपूर्ण ठेवलं या ठिकाणी पहा. आय विल कम अँड देन वी विल एन्जॉय. यामध्ये काय झालं बरं, आय विल कम हे एक सेंटेन्स आहे, देन वी विल एन्जॉय हे एक सेंटेन्स आहे. पण या दोघांना कोणी जोडलं, ऍड न जोडलं. सो ऍड हे काय आहे, कंजक्शन. बट संदर्भात आय विल स्टडी बट आय डिडंट हॅव कॉन्फिडन्स. म्हणजे मी अभ्यास करेन पण मला आत्मविश्वास आहे का, नाही. तर हे दोन वाक्य कशाने जोडले आपण, बट. म्हणून बट हे काय असेल या ठिकाणी, कंजक्शन. त्यानंतर पहा ऑर, आय विल डू ऑर कांट डू, मी करेन किंवा करणार नाही. सो, सोचं कसं, you study hard so you get success. तू छान अभ्यास केला म्हणून तू यशस्वी झाला. तर या दोन वाक्यांना जोडणारा कंजक्शन कोण होता, सो. अशा पद्धतीनं बिकॉज, आय विल कम ॲट होम बिकॉज यू आर नॉट आउट प्ले ग्राउंड है ना. मी माझ्या घरी परत आलो कारण तू मैदानात होतास का, नाही. त्यानंतर इफ, आयदर, और,
नायदर नॉर ग्रामेटिकल पार्ट आहे पहा. आय विल आता नायदर नॉर जर एक वाक्य आहे पहा, जसं की पहा I am neither play cricket nor football. म्हणजे मी क्रिकेट पण खेळत नाही आणि फुटबॉल पण खेळत नाही. तर याच्यामध्ये काय झालं बरं, नायदर नॉर याचा वापर आणि दोन्ही जर असेल तर नायदर ऑर है ना. आय विल आयदर प्ले क्रिकेट ऑर फुटबॉल म्हणजे आयदर ऑर म्हणजे दोन्ही शक्यता असेल तर, दोन्ही शक्यता नसेल तर नायदर नॉर. त्यामध्ये एट अल्दो म्हणजे जरी, व्हेन म्हणजे आता इथं व्हेन म्हणजे केव्हा हा प्रश्न नाही. लक्षात आलं का, व्हेन हे कंजक्शन केव्हा वापरायचं. आय गो टू प्ले क्रिकेट व्हेन रेन स्टॉप्स म्हणजे जेव्हा पाऊस थांबला, जेव्हा पाऊस थांबला तेव्हा मी खेळायला गेलो. तर यामध्ये व्हेन हे दोन सेंटेन्सला काय करायला, कनेक्ट करायला. दॅट्स व्हाय इट इज अ कंजंक्शन. सिन्स, सिन्स म्हणजे आता सिन्सचा वापर कसा करू आपण, जसं की एक्झाम्पल घेऊ. I am teaching science since 5 years. म्हणजे मी 5 वर्षापासून, प्रश्न किती वर्षापासून तर 5 वर्षापासून म्हणजे मी सायन्स शिकवत आहे. दॅट्स व्हाय सिन्स हे काय झालं या ठिकाणी कंजक्शन झालं की एक वर्ड आणि एक सेंटेन्स याला काय केलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बिफोर असेल अगोदर है ना, पूर्वी, आफ्टर म्हणजे नंतर, असे बरेचसे कंजक्शन आहे. त्यावर आधारित तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचा आहे. फायनली इंटरजेक्शन, वर्ड विच एक्सप्रेस सम सडन फिलिंग. अचानक फिलिंग संदर्भात आपण सेंटेन्सचा कोणता टाईप पाहिला तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स है ना. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रमाणात कोणते वाक्य दिसतील, इंटरजेक्शन, जे की तुमच्या स्ट्रॉंग फिलिंग्स किंवा सडन फिलिंग्स, स्ट्रॉंग इमोशन्स एक्सप्रेस करतात. हुर्रे, हुर्रे, माय टीम इज ओन. जेव्हा आपण आपली एखादी संघ आपला मॅच जिंकतो तर अशा वेळेस आपण काय करतो, हुर्रे म्हणतो. तर ऍक्च्युअल तो एक काय आहे, इंटरजेक्शन आहे, जे आपल्या स्ट्रॉंग फिलिंग्स या ठिकाणी आपण एक्सप्रेस केल्या. दुसरा एक पहा, अलास, अरे रे, शी इज डेड. तर एखादी व्यक्ती आहे फिमेल, तिची डेथ झालेली आहे, त्याच्यावर आपण दुःख व्यक्त करायलो. तर अशा वेळेस आपल्या तोंडातून काय निघलं, अलास, शी इज डेड. त्यानंतर अलास झाला वॉव. वॉवला कसं करू आपण, वॉव, व्हॉट अँड ग्रेट शॉट. ओके, हे काय झालं की क्रिकेटचा मॅच चालू होता, अचानक काय झालं की एका चेंडूमध्ये 3 रन पाहिजे होते. बॅट्समन काय केलं त्या ठिकाणी, सिक्सर या ठिकाणी, ठीक आहे. तर सिक्सर जे आहे तो शॉट त्याच्याकडून मारला गेला. तर अशा वेळेस तुमच्या स्ट्रॉंग फिलिंग्स कशा शो केला तुम्ही, वॉव, व्हॉट अँड ग्रेट शॉट. आता यामध्ये आणखी पाऊच, सॉरी, व्हॉट अ ग्रेट शॉट. त्यानंतर हे, यू कम, अचानक तुमच्याकडे कोणी आलं, हे, आणि यू कम म्हणजे अचानक तुमच्या घरी कोणी आलं. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग इमोशन्स, ओ नो, इट्स टू बॅड, अचानक काहीतरी घडलं, ओ नो, आय एम नॉट एक्सपेक्टेड. तर अशा पद्धतीचे वाक्य. त्यानंतर आहा,
नो वे ओप्स, हे पण जनरली इंटरजेक्शन मध्ये यूज केलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पार्ट ऑफ स्पीच हा कंटेंट आपल्या इथे संपतो.